NFHS हांचो नुकतोच सर्वे हो तांच्यांनी डिक्लेअर केलो आणि या सर्वेच्या प्रमाणे जर आम्ही पळयत जाल्यार आमच्या राज्यात मधुमेह म्हणजे डायबिटीज, उच्च रक्तदाब म्हणजेच ब्लड प्रेशर आणि लठ्ठपणा म्हणजे मोठेपणा व सरासरी आम्ही पळयता की राष्ट्रीय याच्यापेक्षा खूप तसो चड आसा आणि ही खूप आमच्यानुसार ही धोक्याची घटना आसा. म्हणून म्हज्या सविस्त गोंयकार भाव आणि भयणी हांकां कळोवपा खातीर आयचो व्हिडिओ काडलेलो आसा. आयचो व्हिडिओ जर आमी पळयत जाल्यार तो मुद्दामून म्हणजे हांव हाजो डेटा वाचता कारण इंडिकेटर डायबिटीज गोंयांत जवळपास 26.4% आसा जाल्यार देशात 11.4% आसा. प्री डायबिटीक केसीस 20.3% आसा जाल्यार देशात 15% आसा. आमी हायपरटेन्शन म्हणजे ब्लड प्रेशराचे केसीस 45.8% आसा जाल्यार देशात 35.5% आसा. जनरलाइज्ड ओबेसिटी जेका आमी म्हणटा मोठेपण तो 44.4% आसा जाल्यार देशात 28% आसा. एबडॉमिनल ओबेसिटी पोटाकडले फॅट्स जेका आमी म्हणटा 51.8% आसा जाल्यार बाकीच्या देशात 39.5% आसा. हातूंतल्यान जाता कितें तर आमच्या गोंयांतले सगळे लोक हे खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे डायबिटीज, हायपरटेन्शन या सारख्यांनी रिनल डायलिसीस म्हणजे किडनी फेलियर हाच्या सारख्या डिझिजाक बळी पडपाक लागल्या. हांव सविस्तान रिक्वेस्ट करता आमी आतांच जागे जावप हे गरजेचें आसा आणि म्हणूनच सगळ्या डॉक्टरांकूय बी हांव रिक्वेस्ट करता की तांच्यांनी लोकांक ह्या विशयाचेर अवेरनेस करचें. लोकांक डायबिटीज, हायपरटेन्शन ह्या विशयाचेर गायड करपाचें आसा आणि जे डायबिटीज आसात तांकां किडनी फेलियर जावचें न्ही हाच्या खातीर तेंच्यांनी कितें प्रिकॉशन्स घेवपाक जाय हे तेंच्यांनी समजून सांगपाची गरज आसा. आमी सातत्यात सगळ्या जाणांनी जर डेली शुगर घेवपाचो इंटेक जर कमी केलो किंवा पूर्णतः बंद केलो जाल्यार खूप मोठ्या प्रमाणात आमकां तेजो फरक दिसतलो. आमी डेली रुटीन तेल खावपाची ज्यो गजाली आसा त्यो जर बंद केलो किंवा 10% जरी कमी केले आसत जाल्यारय तेजो खूप मोठो परिणाम आमकां आमच्या शरिराचेर दिसतलो. आणि तिसरी गजाल हे मोठ्या प्रमाणात आमी प्रोसेस्ड फूड म्हणजे भायले फूड आणि सॉफ्ट ड्रिंक्स हे जे घेता हे बी खूप मोठ्या प्रमाणात आमचे आणि भुरग्यांचे बंद करपाची गरज आसा. आणि चवथी हे नियमित एक्सरसाइज योगा प्राणायाम हे रेग्युलर जावप गरजेचें आसा. रेग्युलर करप हे चड गरजेचें आसा. म्हणून आयच्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या उपरांत मुद्दामून हे व्हिडिओ काडचो पडलो आणि सगळ्या गोंयच्या लोकांक हे म्हाका कळीत करून दिसता की आमी सगळ्या जाणांनी आतांच प्रिकॉशन घेवपाची गरज आसा. आमी सांगता आसतना सांगता की एक काळ फक्त रिनल डायलिसीस करपी युनिट हे गोंयांत गोवा मेडिकल कॉलेज हॉस्पिटल आजिलो हांगा फक्त 3 आशिल्ले. ते आयज पुराय राज्यात पुराय सगळ्या PHC, CHC, तालुका लेवल आणि प्रायमरी हेल्थ सेंटर जवळपास 40 ठिकाणी तरी हे 4-5 युनिट हे अवेलेबल आसा आणि ते ओव्हरफुल आसा. लोकांचो नंबर ते लागना म्हणून चुकून सुद्धा आपलो नंबर थंय लावचो पडचो न्ही. फॅमिलीतलोय कोणाचो नंबर डायलिसिसा खातीर लावचो पडचो न्ही. हाची प्रिकॉशन्स आमीच घेवपाची गरज आसा आणि ती तुमी सगळे जाण घेतले हे आस्त बाळगिता. आमी हालींच हेल्थ विथ आयुर्वेदा हो कार्यक्रम सुरवात केला. फाटले 5 मे पासून 5 जून पर्यंत खूप बरो रिस्पॉन्स गोंयकारांनी दिला. सगळे आयुर्वेदिक डॉक्टर्स हे ह्या कॅम्पात आणि गव्हर्नमेंटातले आयुर्वेदिक डॉक्टर ह्या कॅम्पात इन्वॉल्व आसा. खूप मोर देन 20,000 पेशंट्स तांच्यांनी आपले प्रिलिमिनरी चेकअप करून घेतले. तांच्यांनी तांकां डायटरी एडवायस केलो म्हणजे आयुर्वेदाच्या नुसार दिनचर्या ऋतुचर्या जे म्हणटा तांकां मार्गदर्शन केलें ते तेंच्यांनी फॉलो करपाची गरज आसा. आमी हेल्थ विथ आयुर्वेदा हो फुडल्या आनी एका म्हयन्या खातीर म्हणजे 5 जून पासून 5 जुलय पर्यंत कंटिन्यू दवरता. तुमच्या आरोग्याची काळजी तुमी घेवची. हेल्थ विथ आयुर्वेदा विच इज अ फ्री ऑफ कॉस्ट. तुम्ही आमच्या खंयच्याय प्रायव्हेट डॉक्टराकडे गेला जाता किंवा आमच्या तुम्ही गव्हर्नमेंट हॉस्पिटलांनी गेला जाता ते तुमकां व्यवस्थित रित्या डायटरी प्लॅन आणि बाकीच्या संदर्भात तुमच्यो सगळ्यो गजाली ह्यो एडवायस करतले. आमी इन फ्युचर आमकां कायम हायपरटेन्शनच्या टॅबलेटीचेर डिपेंडंट रावचे पडचे आमकां डायबिटीसच्या टॅबलेटीचेर डिपेंडंट रावचे पडचे आमकां रिनल डायलिसीस करचो पडचो न्ही. म्हणून तर आमी आत्तां काळजी घेवप गरजेचें आसा. एज अ आयुर्वेदिक डॉक्टर तातूंतल्यान सांगता दिनचर्या आणि ऋतुचर्या फॉलो करीत जाल्यार तुमकां ह्या सगळ्या पासून ह्या वखदा पासून पयस रावचें पडटलें. आमी हेल्दी गोवा करपा खातीर सगळ्या जाणांनी फुडें येवचें. म्हाका खात्री आसा की आमी फिट इंडिया कॅम्पेनींतल्यान फिट गोवा कॅम्पेन ही चालू करूया. फुडलो 1 म्हयनोभर हेल्थ विथ आयुर्वेदा चालू उरतलो. आमची काळजी आमी घेवया. देव बरें करूं.